जेव्हा मुलाने आपल्या आईच्या मृत्यूची बोलणी केली आणि वडिलांना जाऊन भीक मागा असे सांगितले, तेव्हा वडिलांनी जे केले ते पाहून संपूर्ण गाव थक्क झाले. एक वडील आपल्याच मुलाला बेघर करू शकतात का? ही एक अंगावर काटा आणणारी कहाणी आहे, जिथे एका श्रीमंत मुलाला स्वतःच्याच वडिलांच्या दारात रक्ताची भीक मागण्यास भाग पाडले गेले. एका स्वाभिमानी वडिलांचा सूड अनुभवा, ज्यांनी आपल्या संपत्तीच्या हव्यासाने पछाडलेल्या मुलाला धुळीत मिळवले. शहराच्या गजबजाटापासून दूर एका जुन्या पडक्या घरात दीनानाथजी आपल्या पत्नी सावित्री सोबत त्या घरात राहत होते. दीनानाथजींनी आपले संपूर्ण आयुष्य एका सरकारी कार्यालयात एक सामान्य शिपाई म्हणून काम करत घालवले होते. त्यांचा पगार कमी होता, पण त्यांची स्वप्ने मोठी होती. आपला मुलगा विकास शहरातील नामांकित शाळेत जाऊ शकेल यासाठी बसचा खर्च वाचवण्यासाठी ते फाटलेले बनियान घालून मैलोनमैल चालत जात असत. विकास आता एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याचे लग्न तनिषाशी झाले होते. ती एका श्रीमंत घरातील होती. लग्नानंतर विकासने शहराच्या एका उच्च प्रभागात एक मोठा बंगला विकत घेतला, पण त्याच्या नावाच्या पाठीवर दीनानाथजींचे नाव सुद्धा नव्हते. विकास आणि तनिषा त्यांच्याच विश्वात आनंदी होते, तर दीनानाथजी आणि सावित्री त्या जुन्या घरात गरिबीत जगत होते. एका रात्री सावित्रीची तब्येत अचानक बिघडली. ती जमिनीवर कोसळली आणि धापा टाकू लागली. तोंडातून फेस बाहेर येऊ लागला. दीनानाथजी घाबरले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असे काही सांगितले की ज्यामुळे दीनानाथ पूर्णपणे खचून गेले. दीनानाथ, सावित्रीच्या हृदयात अडथळा, हार्ट ब्लॉकेज आहे. तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. तिची मूत्रपिंड सुद्धा रिकामी होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च येईल आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. 10 लाख रुपये. दीनानाथची संपूर्ण बचत त्यांनी विकासच्या लग्नात आणि शिक्षणात गुंतवणूक केली. त्यांच्याकडे फक्त ते जुने घर उरले होते, ज्याची अवस्था इतकी वाईट होती की ते विकायला महिनोन्महिने लागले असते. थरथरत्या हाताने दीनानाथने विकासला फोन केला, पण फोन लागला नाही. त्याला वाटले की ज्याच्यासाठी त्याने आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते, तोच त्याचा मुलगा या कठीण काळात त्याची ढाल बनेल. दुसऱ्या दिवशी दीनानाथजी आपल्या फाटलेल्या बनियानवर तोच जुना कुर्ता घातला. त्यांच्या बाहीचे धागे लोंबत होते. त्यांनी आपल्या पत्नीचा हात धरला होता. त्यांना कंप जाणवला आणि त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या मनात दाटून आलेली भीती स्पष्ट दिसत होती. आणि ते विकासच्या आलिशान बंगल्यावर पोहोचले. दिवाणखान्यातील महागडी झुंबरं आणि मखमली सोफे पाहून त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्यांनी विचार केला, माझा मुलगा किती मोठा झाला आहे. तो आपल्या आईला मरू देणार नाही. विकास आणि तनिषा नाश्ता करत होते. दीनानाथजीला पाहताच तनिषाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. बाबूजी, तुम्ही इथे न सांगता? विकासने विचारले. त्याने कॉफीचा घोट घेत विचारलं. दीनानाथने थरथरत्या आवाजात सगळं काही समजावून सांगितलं. बाळा, तुझी आई हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टरने 10 लाख रुपये मागितले आहेत. माझ्याकडे काहीच उरलं नाही. विकास, फक्त यावेळी मला मदत कर आणि मी माझ्या शेवटच्या श्वासाआधी तुझी परतफेड करेन. तनिषा जवळच उभी होती, आपल्या नखांकडे बघत. तिला नात्याचं महत्त्व कधी शिकवलं गेलं नव्हतं. तिच्यासाठी कुटुंब म्हणजे याचा अर्थ होता चांगले फोटो, पार्ट्या आणि प्रतिष्ठा. तो द्वेष नव्हता, ती भीती होती. त्याला काळजी होती की त्यांची प्रतिष्ठा मित्र या शिपायाला पाहतील. तो खोटं हसून म्हणाला, काका, वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्यासारख्या लोकांना वाटतं की मुलं ही एक गुंतवणूक आहे जी म्हातारपणी परतावा देईल. विकासचं स्वतःचं आयुष्य आहे. आम्ही पुढच्या आठवड्यात युरोपला जाणार आहोत, जिथे आम्हाला मोठ्या ग्राहकांना भेटायचं आहे. आम्ही आमची कारकीर्द सोडून इथे रुग्णालयामध्ये धावपळ करावी असं तुम्हाला वाटतं का? विकासने आपल्या पत्नीकडे आणि मग वडिलांकडे पाहिले, ज्यांचे डोळे असहाय्यतेच्या अश्रूने भरले होते. त्याने मान झुकवली आणि ते शब्द उच्चारले जे कोणत्याही वडिलांसाठी मृत्यूपेक्षाही भयंकर होते. विकासने आपल्या रोलेक्स घड्याळात वेळ पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक विचित्र अस्वस्थता होती. तो आपल्या आईचा द्वेष करत नव्हता, तर त्या कॉर्पोरेटचा करत होता. जगातील तीव्र स्पर्धेने त्याला पटवून दिले होते की भावना. फक्त कॉफीचा एक घोट घेत तो थंडपणे म्हणाला, बाबूजी, तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम समजून घ्या. भावनिक होऊन मी माझे भविष्य धोक्यात घालू शकत नाही. 10 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाही आणि वैद्यकीय शास्त्रानुसार या वयात बरे होण्याची शक्यता 0 आहे.
आता या शस्त्रक्रिया करून काय फायदा? बाबूजी, तुम्हाला ते तरी कळतं का की शस्त्रक्रिया एका युवांमध्ये किती धोका आहे? आणि तसंही आपण आता मध्यमवर्गीय राहिलो नाही. आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे लागेल. यावर व्यावहारिक विचार करा. विकासला वाटले की तो एक तर्कशुद्ध युक्तिवाद करत आहे, पण तो आपल्या आईच्या जीवाला महत्त्व देत आहे याची त्याला जाणीव नव्हती. दीनानाथच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आपल्या मुलांच्या डोळ्यात पाहिले. त्याला तो मुलगा दिसला नाही ज्याला त्याने अंगाई गीत गाऊन झोपवले होते, तर एक दगडाची मूर्ती दिसली. दीनानाथजींना विकासचा राग आला नाही, उलट त्यांना तीव्र पश्चाताप झाला. ते जड आवाजात म्हणाले, विकास, तुला अधिकारी बनवण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत केली, पण कदाचित तुला माणूस बनवायलाच विसरलो. मी तुला उंच इमारती बांधायला शिकलो, पण त्यामध्ये राहण्याचं मन द्यायला विसरलो. आज माझी तुझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही बाळा. माझी तक्रार माझ्या स्वतःबद्दल आहे. माझ्या संगोपनात अशी कोणती उणीव होती की तू नात्यांनाही व्यावहारिक बनवलंस? तनिषा उठली. तिने दार उघडले आणि ती कडवटपणे म्हणाली, बघा बाबूजी, तुम्हाला एवढ्या पैशांची गरज असेल तर मंदिराबाहेर जाऊन भीक मागा. कदाचित कोणाला तरी तुमची दया येईल, पण आमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. आमच्या घराची शांतता भंग करू नका. विकास गप्प उभा होता. त्याने आपल्या बायकोला वडिलांना बाहेर ढकलताना पाहिले, पण तो एक शब्दही बोलला नाही. दीनानाथजी बंगल्याच्या संगमरवरी पायऱ्यांवर उभे होते. सूर्याच्या उष्णतेने त्यांचे व्रत शरीर भाजत होते, पण त्यांचे शरीर मात्र आतून थंड होते. जेव्हा तनिषाने दार बंद केले तेव्हा तिचे भीक माग हे शब्द दीनानाथजींच्या कानात जणू चापट मारल्यासारखे घुमले. त्यांनी आपले खिसे तपासले. त्यात एक जुनी औषधची चिठ्ठी आणि सावित्रीचा एक अस्पष्ट फोटो होता. त्यावर निळ्या आकाशाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक कडवटपणा होता. त्यांनी मागे वळले आणि आपल्या कष्टाच्या पैशाने बांधलेल्या त्या मालाकडे पाहिले. ते स्वतःशीच म्हणाले, विकास, तुम्हाला भीक मागायला सांगितलंस. जग पाहण्यासाठी ज्या आईला तू कवटाळलंस तिलाच तू नाकारलंस. तुझ्या आईच्या श्वासाचा सौदा केलास. ठीक आहे बाळा, आता हा बाप भीक मागेल, पण पैशांसाठी नाही, तर तुझ्या स्वाभिमानाच्या राखीसाठी. त्याने थरथरत्या बोटांनी घाम पुसला आणि जड पावलांनी घराकडे निघाले, जिथे धूळ आणि तिरस्कार त्यांची वाट पाहत होते. दीनानाथजींचा विश्वास भंगला होता. ज्या मुलाला ते आपला मानत होते त्यांनी सर्व काही दिले आणि ती त्यांना भिकारी म्हणाली. पण दीनानाथजी डगमगले नाही. त्यांनी असा निर्णय घेतला जो केवळ सावित्रीजीचा जीवच वाचवणार नव्हता, तर विकासला असा धडा शिकवणार होता ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्याच्या मनात एक अशी योजना आकार घेत होती जी विकासच्या पायाखालची जमीन हादरवून टाकणार होती. जेव्हा दीनानाथजी विकासच्या बंगल्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचे पाय लडखडत होते, पण त्यांचे डोळे आता एका वेगळ्याच तेजाने भरले होते. तो अशक्तपणा नव्हता, तर एक विलक्षण दृढ निश्चय होता. रिकाम्या हाताने गेल्याने सावित्री पुन्हा जिवंत होणार नाही हे माहीत असल्याने ते थेट रुग्णालयात गेले नाहीत, तर शहरातील सर्वात अनुभवी आणि द्रुत वकील श्री खन्ना यांच्याकडे गेले. खन्ना हे दीनानाथचे बालपणीचे मित्र होते आणि त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाची खात्री होती. जेव्हा खन्ना साहेबांनी संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा ते संतापले. दीनानाथ, त्या नालायकाने तुला भीक मागायला सांगितली, ज्याला तू बोट धरून चालायला शिकवलं, आणि आज तो तुला रस्ता दाखवत आहे. दीनानाथजी कोरड्या डोळ्यांनी खन्ना साहेबांकडे बघत म्हणाले, खन्ना, रडायची वेळ संपली आहे. सावित्री रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे आणि माझं रक्त वाया जात आहे. त्याने मला आधीच नकार दिला आहे. सांगा, त्या जुन्या वडिलोपार्जित घराची कागदपत्रे जुनी माझ्या नावावर आहेत का? खन्ना साहेबांनी आपल्या कपाटातून काही फायली बाहेर काढल्या. हो, ते घर अजूनही तुमच्याच नावावर आहे. विकासने ते त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. मी तसं केलं, पण तुम्ही नकार दिला. पण दीनानाथ, त्या घराची अवस्था इतकी वाईट आहे की ते विकून तुम्हाला 2-3 लाखांपेक्षा जास्त मिळणार नाहीत. ऑपरेशनसाठी मला 10 लाख रुपये हवे आहेत. दीनानाथच्या चेहऱ्यावर एक उदास हास्य उमटले. कारण त्या घराच्या भिंती नक्कीच जुन्या आहेत, पण माझ्या वडिलांनी त्याच्या पायामध्ये असं काहीतरी ठेवलं आहे जे फक्त मलाच माहीत आहे. मरताना ते म्हणाले, दीना, जर कधी मोठं संकट आलं तर घराच्या मागच्या विहिरीची खोलीची जमीन खोदा.
मला ते वेडेपणाचं वाटलं. पण आज माझ्या पत्नीचा जीव धोक्यात आहे. खन्नासाहेबांना धक्का बसला. तुमचं काय म्हणणं आहे? काही आहे का? तिथे काही खजिना आहे का? खजिना नाही खन्ना, ती जमिनीची किंमत आहे, दीनानाथ म्हणाले. तो परिसर आता एक व्यापारी केंद्र बनला आहे. माझ्या वडिलांनी नोंदणीमध्ये काही तांत्रिक अडचणी ठेवल्या आहेत. जर मी ती जमीन एखाद्या मोठ्या कंपनीला भाड्याने दिली तर मी रातोरात करोडो रुपये कमवू शकेन. पण मला पैसे नकोत. मला न्याय हवा आहे. मला त्याची गरज आहे. दीनानाथ मी वकिलाकडून काही आवश्यक कागदपत्रे तयार करून घेतली आणि ती घरी परतली. त्यांनी आपल्या कपाटातून सर्वात फाटलेले आणि जीर्ण कपडे बाहेर काढले. त्यांनी चेहऱ्यावर धूळ झटकली आणि एक वाटी घेऊन जिथून विकासची गाडी रोज जायची त्याच चौकात जाऊन बसले. तिथे बसलेले असताना ते रडत नव्हते. त्यांचे डोळे निर्विकार होते. भीक मागताना ते आपला चेहरा लपवत नव्हते. उलट विकासने त्यांना पाहावे अशी त्याची इच्छा होती. अक्षरशः ते भीक मागू लागले. लोक त्यांना शिव्या देत होते. काही जण चिल्लर फेकत होते. पण दीनानाथची नजर फक्त विकासच्या पांढऱ्या ऑडी गाडीवर केली होती. त्या संध्याकाळी जेव्हा विकास ऑफिसमधून परत येत होता तेव्हा त्याने त्या म्हाताऱ्याला रस्त्याच्या कडेला बसलेले पाहिले. त्याने त्यांना आपले वडील म्हणून ओळखले. तनिषा सुद्धा त्याच्यासोबत होती. ती तिरस्काराने म्हणाली, बघ विकास, तुझे वडील खरंच भीक मागू लागले आहेत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या इज्जतीचं काय? विकासने गाडी थांबवली आणि तो बाहेर आला आणि ओरडला, बाबूजी, हा काय नाटक आहे? घरी जा, लोक माझी चेष्टा करत आहेत. दीनानाथने त्याच्या दिशेने वाटी पुढे केली. बाळा, तूच मला भीक मागायला सांगितलंस. बघ, आज एक बाप आपल्या मुलाच्या नावाने भीक मागत आहे. तुम्ही आईला मरण्यासाठी सोडून दिलत. आता हा बाप आपली इज्जत विकत आहे. विकास रागाने भडकला. ठीक आहे, जर हाच तुझा छंद असेल तर इथेच मर. उद्यापासून मी तुम्हाला माझे वडील म्हणणे बंद करेन. विकास गाडीमध्ये बसला आणि पटकन निघून गेला. विकास निघून गेल्यावर दीनानाथजी उठली. त्यांनी अंगावरची धूळ झटकली आणि वकील खन्नाने दिलेला कागद खिशातून बाहेर काढला. ती घर खाली करण्याची नोटीस आणि मालमत्तेच्या लिलावाची नोटीस होती. त्याने वकिलाला फोन केला. खन्ना, खेळ सुरू करा. उद्या सकाळपर्यंत संपूर्ण शहराला कळायला हवं की विकास ज्या बंगल्यात राहतो त्याचा खरा मालक मीच आहे आणि मी ते एका अनाथ आश्रमाला दान करत आहे. रुग्णालयात सावित्रीची प्रकृती गंभीर होती. दीनानाथ तिथे पोहोचले आणि डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 10 लाख रुपये तुमच्या टेबलवर असतील. माझ्या पत्नीला काहीही होता कामा नये. त्या रात्री दीनानाथ क्षणभरही विचलित झाले नाहीत. त्यांनी आपल्या मुलासाठी बांधलेले घर त्यांच्याच हातातून हिसकावून घेतले जाणार होते. विकासला वाटले जणू त्याने आपले आयुष्यच गमावले आहे. त्याने आपल्या वडिलांचा पराभव केला होता. पण सकाळी त्याला हे माहीत नव्हते, येणाऱ्या बातमीने त्याच्या पायाखालची जमीन हादरवणारच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विकासच्या बंगल्यात सर्व काही नेहमीसारखंच होतं. तो आणि तटीच्या डायनिंग टेबलवर बसून युरोपच्या प्रवासासाठी सामान भरण्याबद्दल चर्चा करत होते. तटीच्या दागिन्यांची एक नवीन कॅटलॉग पाहत होती आणि विकास त्याच्या फोनवर शेअर बाजारातील भाव तपासत होता. काल रस्त्यावर वडिलांना पाहिल्याच्या घटनेबद्दल त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. मी त्यांना एक वाटी घेऊन बसलेलं पाहिलं. त्याच्यासाठी तो फक्त एक होता. तेवढ्यात बाहेर सायरन वाजू लागला आणि जड पावलांचा आवाज ऐकू आला. विकासने चिडून दार उघडले. बाहेर वकील खन्ना, 2 पोलीस अधिकारी आणि काही सरकारी अधिकारी उभे होते. विकास बाबू, सुप्रभात. आशा आहे की तुमची रात्र चांगली गेली असेल, वकील खन्ना उपरोधिक हसून म्हणाले. विकासने मान वळवली. खन्ना काका, तुम्ही यावेळी इथे आणि हे पोलीस? वकील खन्ना यांनी हातातील फाईल फिरवली. आम्ही एका कायदेशीर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आलो आहोत. या घराचे खरे आणि एकमेव मालक दीनानाथजी यांनी ही मालमत्ता परत घेण्याचा आणि जप्त करण्याचा आदेश काढला आहे. तनिषा मागून ओरडली, काय मूर्खपणा आहे? हा बंगला विकासच्या नावावर आहे. आम्ही त्यासाठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. खन्नासाहेबांनी विकासकडे एक कागदपत्र पुढे केले. हीच तर समस्या आहे श्रीमती तनिषा. विकासने या बंगल्यासाठी वडिलोपार्जित घर गहाण ठेवले. विकासकडे त्याने ज्या घरासाठी कर्ज घेतले होते त्याची मूळ कागदपत्रे कधीच नव्हती. विकासने त्याच्या वडिलांची सही बनावट करून बँकेची दिशाभूल केली. दीनानाथजींनी काल रात्री बँकेत आपला आक्षेप नोंदवला
आणि बनावट सह्यांचा पुरावा सादर केला. विकासचा चेहरा फिक्का पडला. जणू कोणीतरी त्याचा आत्मत शोषून घेतला आहे असे त्याला वाटले. त्याने काही वर्षापूर्वी खरोखरच फसवणूक करून त्याच्या वडिलांच्या अंगठ्याचा ठसा बनावट केला होता. त्याने एका कोऱ्या कागदावर आपले गुण घेतले होते, जो त्याच्याकडे मृत्यूपत्र आहे असे समजून त्याने ते बँकेत वापरले होते. त्याला वाटले की त्याचे वृद्ध वडील कधीच न्यायालयात जाणार नाहीत. बँकेने तुमचे कर्ज थकवल्याचे जाहीर केले आहे आणि हा बंगला सील करण्याची नोटीस बजावली आहे. पोलीस अधिकारी कठोरपणे म्हणाले, तुमच्या वैयक्तिक वस्तू आवरण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 तास आहेत. विकास वेड्यासारखा ओरडू लागला, बाबूजी असे करू शकत नाहीत. ते कुठे आहेत? मी त्यांच्याशी बोलेन. ते रुग्णालयात आहेत. विकास खन्नासाहेबांनी त्याला मध्येच थांबवले, पण त्याने तुमच्यासाठी एक निरोप पाठवला आहे. ते म्हणाले की तुम्ही त्यांना भीक मागायला सांगितले होते म्हणून त्याने तसे केले. त्याने पैशांसाठी नाही तर सावित्रीजींना झालेल्या वागणुकीबद्दल न्यायासाठी शहराच्या सर्वात मोठ्या उद्योगपतींकडे भीक मागितली. ज्याच्या कंपनीला ती वडिलोपार्जित जमीन हवी होती त्याने आपली जमीन त्या कंपनीला विकली आणि त्यांना मिळालेला पहिला हप्ता, त्याचबरोबर सावित्रीजींची शस्त्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. तनिषाने रागाने विकासचा हात झटकून टाकला. विकास, हे काय चाललंय? मी सगळं काही गमावणार आहे का? माझी गाडी, माझी दागिने, गाडीसुद्धा बँकेची आहे. तनिषा, खन्नाने आठवण करून दिली. दीनानाथजींनी स्पष्ट केलं आहे की ते या मालमत्तेचा एक पैसाही ठेवणार नाहीत. या बंगल्याच्या लिलावातून मिळणारे पैसे थेट सावित्री देवी फाउंडेशनला जातील, ज्यातून गरीब वृद्ध लोकांचा वैद्यकीय खर्च भागवला जाईल. फक्त 1 तास आतमध्ये बंगल्याबाहेर रस्त्यावर विकास आणि तनिषाचं सामान पडलेलं होतं. तोच रस्ता जिथे काल दीनानाथजी बसले होते. शेजारी आपापल्या खिडक्यांमधून डोकावत होते आणि कुजबुजत होते. तनिषाच्या श्रीमंतीची शपथ घेणाऱ्या तिच्या एकाही मैत्रिणीने तिचा फोन उचलला नाही. विकास आपल्या महागड्या गाडीच्या चाव्या हातात घेऊन उभा होता, पण त्याला माहीत होतं की काही तासातच वसूल एजंट ती गाडीसुद्धा घेऊन जातील. पहिल्यांदाच तो त्या भीक मागण्याच्या परिस्थितीचा अनुभव घेत होता. तिने तिच्या वडिलांची सेवा केली होती. बंगल्याबाहेर सामानाचा ढीग साचला होता. विकास दोरीत बसून डोके धरून रडत होता. तनिषा तिच्या महागड्या गाडीतून तिची शेवटची बॅग बाहेर काढत होती. विकासने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तनिषा, प्लीज, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. मी एखादं छोटं काम शोधतो. तनिषाने त्याचा हात झटकून दूर केला. तिच्या डोळ्यात दुःख नव्हते तर तीव्र द्वेष आणि तिरस्कार होता. तिने चेहऱ्यावर आलेले केस झटकले. तिने स्वतःला सावरले आणि तिरस्काराने म्हणाली, सुरुवात? एका शिपाईच्या मुलासोबत? विकास, तू कदाचित विसरतोयस. मी तुझ्याशी प्रेमासाठी नाही तर तुझ्या जीवनशैलीसाठी लग्न केले. हा बंगला, हा दर्जा, जर तू मला हे सगळं देऊ शकत नाहीस तर तू माझ्यासाठी काहीच नाहीस. आणि त्या छोट्या नोकरीबद्दल बोलायचं झालं तर मी काही भिकाऱ्यासोबत फुटपाथवर चालण्यासाठी जन्मलेली नाही. जा, तुझं हे मध्यमवर्गीय भावनिक नाटक दुसरीकडे कुठेतरी कर. तिने तिची बॅग उचलली आणि टॅक्सी थांबवली. विकास, मी माझ्या वडिलांच्या घरी जात आहे. तुझ्याकडे थोडे पैसे उरले की मला फोन कर. मी एका भिकाऱ्यासोबत राहू शकत नाही. तिने टॅक्सीचा दरवाजा जोरात आपटला. जो विकासला लागला तो धक्का विकासच्या हृदयाला दगडासारखा बसला. पहिल्यांदाच विकासला जाणवले की त्याने काचेच्या नात्यासाठी आपल्या सोन्याच्या आईला धोक्यात घातले होते. तो स्तब्ध उभा राहिला. ज्या पत्नीसाठी त्याने आपल्या आईला मरण्यासाठी सोडले होते तिने त्याला एका क्षणात नाकारले होते. हॉस्पिटलचा पांढरा फिनाईलचा वास आणि मशीनच्या बीपच्या आवाजात कॉरिडॉरमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. दीनानाथजी ICUच्या बाहेर एकटे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण पराभव नव्हता. त्यांना त्यांच्या पत्नीचा थंड निर्जीव हातांची आठवण झाली. अचानक एक जुनी दुपार त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेली. तेव्हा विकास 5 वर्षांचा होता. तो नवीन शाळेत जायला सुरुवात करणार होता, पण शिपाई म्हणून दीनानाथजींच्या पगारातील निम्मा भाग औषधांवर खर्च झाला होता. विकास रडत होता कारण त्याच्याकडे बॅग नव्हती. सावित्रीने क्षणभर तिच्या एकमेव चांगल्या सुती साडीकडे पाहिली, जी तिला तिच्या लग्नात मिळाली होती. क्षणभरही न थांबता तिने कात्री उचलली आणि ती मधोमध फाटली. त्या दुपारी सावित्रीने सुई धाग्याचे टाके सहन करत स्वतःच्या हाताने विकाससाठी एक बॅग शिवली होती. आपल्या साडीचा त्याग करून तिने आपल्या मुलांच्या स्वप्नांना पाठिंबा दिला होता. आज तोच विकास त्या आईच्या रक्ताची किंमत चुकवत होता.
तो लाजत होता. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि आपला चष्मा काढून म्हणाले, दीनानाथजी, अभिनंदन. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सावित्रीजी धोक्याबाहेर आहेत. योग्य वेळी पेशंटची सोय झाली. हा एक चमत्कारच आहे. दीनानाथजींनी हात जोडून देवाचे आभार मानले. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू असहाय्यतेचे नव्हते तर विजयाचे होते. त्याच क्षणी रुग्णालयाच्या दारात एक मुलगा लडखडत आत आला. त्याचे केस विस्कटलेले होते, शर्टाची बटणे उघडी होती आणि चेहरा लालबुंद झाला होता. हा विकास होता, कालचा श्रीमंत मॅनेजर. आज एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होता. तनिषाने त्याला सोडून दिले होते. बँकेने त्याचा फोन आणि घर जप्त केले होते. आईकडे परत जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. विकास ICUमध्ये पोहोचताच दीनानाथजी खुर्चीवरून उठले. त्याच्या डोळ्यात एक वडिलांच्या डोळ्यात असायला हवा होता तो स्नेह नव्हता. आता तिथे फक्त एका न्यायाधीशाची कठोरता होती. बाबूजी, विकास रडत रडत त्यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. दीनानाथजींनी त्याचे पाय मागे खेचले. मागे हो विकास, तुझ्या स्पर्शाने या पवित्र जागेला अपवित्र करू नकोस. बाबूजी, कृपया मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तनिषाने मला सोडले. मी माझे घर गमावले. मी रस्त्यावर आलो आहे. मला माझ्या आईला एकदा तरी भेटू दे. विकासला रडू कोसळले. दीनानाथजींच्या आवाजात एक असा भारदस्तपणा होता ज्याने वॉर्डमधील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. आईला भेटायला आला आहेस का? की तू स्वतःच पाडलेले छप्पर शोधायला? विकास, तू म्हणाला होतास की आई म्हातारी झाली आहे आणि तिला मरू द्यावे. तू माझ्या हातात एक वाटी दिली होतीस. आज जेव्हा तुझ्या अहंकाराला पोसायला पैसेही उरले नाहीत, तेव्हा तू आईची आठवण काढतो आहेस का? नाही बाबूजी, मला खरंच खूप लाज वाटते. विकास गयावया करत म्हणाला. ही लाज नाही आहे, ही तुझ्या पराभवाची भीती आहे. तूच आहेस. दीनानाथजी कडवटपणे म्हणाले. जोपर्यंत तुझ्याकडे बंगला आणि गाडी होती तोपर्यंत तू ह्या आईला एकदाही फोन केला नाहीस. तू तुझं रक्त विकलंस. आत्ता जा. ज्या जगात तू मला पाठवलंस त्याच जगात परत जा. ज्या मुलाने आपल्या आईच्या जीवाची 1 रुपयाही किंमत मोजली नाही, त्याला तिचा चेहरा पाहण्याचाही हक्क नाही. वॉर्ड बॉय आणि नर्सेस पाहत होते. विकासने खिडकीतून आत डोकावून पाहिले. जिथे सावित्रीजी ऑक्सिजन मास्क लावून बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांनी आरशावर हात ठेवला, पण दीनानाथजींनी त्याला झटकून दूर केले. विकास, इथून बाहेर जा. डॉक्टर, पोलिसांना बोलवा. या माणसाला इथून बाहेर काढा. तो माझ्यासाठी मेला आहे. सुरक्षा रक्षकांनी विकासला हॉस्पिटलमधून बाहेर ढकलले. तो हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर कोसळला. काल तो लाखो रुपयांचे व्यवहार करत होता. आज त्याच्या हातून त्याच्याकडे एक कप चहासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्याने त्याच्या जुन्या मित्रांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण सगळे त्याला फसवणूक करणारा आणि दुर्दैवी म्हणायचे आणि फोन ठेवून द्यायचे. तो त्याच चौकात पोहोचला जिथे काल दीनानाथजी बसले होते. त्याला भूक लागली होती. त्यांचा घसा कोरडा पडला होता. नळाचे पाणी प्यायले आणि एका दुकानाबाहेरच्या रिकाम्या बाकावर बसला. त्याला आठवले की त्याच्याही दुधाचा ग्लास घेऊन त्याच्या मागे कशी धावत यायची आणि त्याचे वडील कसे त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी स्वतःच्या औषधांवरचे पैसे वाचवले होते. त्या रात्री विकासला जाणीव झाली. खरी भिक्षा काय असते त्याला कळून चुकले होते. त्याने पैशांसाठी भीक मागितली नव्हती. त्याने आपल्या आत्म्याची प्रतिष्ठा गमावली होती. तो त्याच शहरात होता जिथे कालपर्यंत त्याचे वर्चस्व होते, पण आज त्याची अवस्था एखाद्या सावलीपेक्षाही वाईट होती. हॉस्पिटलच्या खोलीत सावित्रीने हळूच डोळे उघडले. पांढरे छत आणि तिच्या सभोवतालच्या यंत्रांचा आवाज ऐकून तिला जाणवले की ती मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी आहे. ती परत आली आहे. तिच्या पलंगाशेजारी दीनानाथजी बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि समाधानाचे मिश्रण होते. ते भावनांनी ओतप्रोत भरलेलं होतं. दीना, विकास कुठे आहे? तो अजून आला नाही. सावित्रीच्या आवाजात स्वतःच्या जखमांवर उपचार करण्याआधी आपल्या मुलाची काळजी घेणाऱ्या आईचं ते ओळखीचं प्रेम होतं. दीनानाथचा चेहरा कठोर झाला. त्याला खोटं बोलायचं नव्हतं, पण सत्य इतकं कटू होतं की सावित्री कमजोर हृदय ते सहन करू शकलं नसतं. तरीही त्याने आपलं मन कठोर केलं आणि त्यांनी सावित्रीचा हात धरला. सावित्री, ज्या मुलाला तू शोधत आहेस तो मेला आहे. त्याच्या जागी आता असा माणूस उभा आहे जो नात्यांना किंवा रक्ताच्या नात्याला किंमत देत नाही. त्याने तुझ्या उपचारासाठी मला 1 रुपया सुद्धा देण्यास नकार दिला आणि भीक मागायला सांगितले. दीनानाथने सावित्रीच्या हाताचे चुंबन घेतले आणि ते ढसाढसा रडू लागले.
सावित्री, तू स्वतःला इजा करून त्याला वाढवलंस आणि तो तुला ओझं म्हणतो. सावित्रीच्या डोळ्यातून हे शब्द बाहेर पडले. डोळ्यात पाणी दाटून आले. ते काहीच बोलले नाही, फक्त बिंदींकडे वळली. त्यांच्या मौनात ती किंकाळी दीनानाथचे हृदय पिळवटून टाकत होती. दरम्यान रुग्णालयातून हाकलून लावलेला विकास शहराच्या बाहेरच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीजवळ उभा होता. त्याच्या हातांवर फोड आले होते. त्याने आपली ओळख लपून रोजंदारीवर काम शोधले होते. एकेकाळी वातानुकूलित केबिनमधून हुकमत गाजवणारा विकास आता नोकरी गेल्यामुळे तो कडक उन्हात सिमेंटच्या गोण्या वाहून नेत होता. प्रत्येक गोणीसोबत तो आपला स्वाभिमान दाबून ठेवत होता. त्या संध्याकाळी मिळालेल्या थोड्या पैशातून त्याने स्वतःसाठी काहीही खाल्ले नाही. तो थेट रुग्णालयात गेला, पण आत जाण्याचे धाडस त्याच्यात नव्हते. तो रुग्णालयाबाहेर एका पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि रात्र तिथेच घालवली. अचानक पहाटे 2 वाजता रुग्णालयात घबराट पसरली. सावित्रीजींची प्रकृती पुन्हा खालावत होती. अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांना खूप रक्तस्राव झाला होता. डॉक्टर बाहेर आले आणि ते घाबरून दीनानाथजीला म्हणाले, दीनानाथ, सावित्रीजीचा रक्तगट खूप दुर्मिळ आहे. ओ निगेटिव्ह. आमच्याकडे रक्तसाठा संपला आहे आणि शहरातील रक्तपेढीही रक्तच नाही. पुढच्या तासाभरात रक्त मिळालं नाही तर आपण तिला वाचवू शकणार नाही. दीनानाथ हताश होऊन इकडे तिकडे धावू लागले. माझं रक्त घ्या डॉक्टर. नाही दीनानाथ साहेब, तुमचा रक्तगट जुळत नाही. बाहेर झाडाखाली बसलेला विकास हे सर्व ऐकत होता. त्याला माहीत होतं की त्याचा रक्तगट त्याच्या आईच्या रक्तगटाशी जुळतो. त्याने आपला फाटलेला शर्टची बटणे लावली आणि मान खाली घालून शांतपणे रक्तपेढीच्या केबिनमध्ये प्रवेश केला. मला रक्तदान करायचं आहे. ओ निगेटिव्ह. विकास नर्सला म्हणाला. नर्सने त्याची फाटकी अवस्था पाहून विचारले, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणासाठी रक्तदान करू इच्छिता? विकासने नजर खाली झुकवली आणि म्हणाला, मी कोणी नाही, फक्त एक माणूस. मी माझे रक्त देत आहे. कृपया लवकर करा. आपल्याला त्या आईचा जीव वाचवायचा आहे. रुग्णालयाचे रक्तदान केबिनच्या मंद निळ्या प्रकाशात विकास एका जुन्या स्ट्रेचरवर पडला होता. शारीरिक श्रमामुळे त्याचे हात खरखरीत झाले होते आणि त्याच्या नखांमध्ये अजूनही सिमेंटची धूळ अडकली होती. जेव्हा नर्सने त्याच्या हाताभोवतीचा रबर बँड घट्ट केला तेव्हा त्याच्या शिरा स्पष्ट दिसू लागल्या. अगदी त्याच शिरा ज्यामधून सावित्रीचे रक्त वाहत होते. नर्सने सुई टोचताच विकासची शरीर थरथरली. सुईची वेदना प्रश्न भीतीचा नव्हता, तर त्याच्या हृदयात घर करून बसलेल्या खोल भीतीचा होता. त्याने डोळे मिटले आणि स्वतःशीच पुटपुटला, आई, तू मला माफ करशील का? मी तुझं हृदय दगडासारखं कठोर केलं. तुझ्या कोमल शिरा माझे पापी आणि स्वार्थी रक्त स्वीकारतील का? माझं रक्त तुझ्या शरीरात शिरल्यावर विष बनेल का? त्याला खरोखरच भीती वाटत होती की त्याच्या आईचं ते पवित्र शरीर जे त्याने ती जिवंत असताना नाकारलं होतं, आता त्याच्याच रक्ताने भस्मसात होईल. त्यालाही स्वीकारण्यास नकार देऊ नका. त्याची अवस्था पाहून नर्सने रक्ताचा प्रवाह कमी केला आणि काळजीने विचारले, अरे दादा, तू खूप थरथरत आहेस. सकाळपासून काही खाल्लं आहेस का? तुझा रक्तदाब कमी होत आहे. 2 युनिट रक्त दिल्यानंतर विकासाचा चेहरा फिक्का पडला. तो जमिनीवर पडून होता. एक यशस्वी इंजिनियर नाही, आलिशान बंगल्याचा मालकही नाही, तर आपल्या मुलांसाठी तळमळणारा एक माणूस, ज्या भिकाऱ्याने आज पहिल्यांदाच आपल्या आत्म्याचा सर्वात मोठा खजिना देऊन टाकला होता, त्याने तो एका नर्सच्या हाती सोपवला होता. तो पुढे म्हणाला, कृपया मी हे रक्तदान केले हे आत असलेल्या माझ्या वडिलांना सांगू नका. ते माझा तिरस्कार करतात. फक्त माझ्या आईला वाचवा. आता सावित्रीजींना रक्त दिल्याबरोबरच त्यांना शुद्ध येऊ लागले. दीनानाथजी बाहेर उभे राहून डॉक्टरांचे आभार मानत होते. डॉक्टर साहेब, माझ्या पत्नीला रक्तदान करणारा तो देवदूत कोण होता? मला त्याचे पाय धुवायचे आहेत आणि पाणी प्यायचं आहे. डॉक्टर हसून म्हणाले, मला माहीत नाही दीनानाथजी. तो एक मजूर वाटणारा मुलगा होता. त्याने मला त्याचं नावसुद्धा सांगितलं नाही. त्याची स्वतःची प्रकृती अत्यंत गंभीर असूनही त्याने रक्तदान केलं आणि तो शांतपणे निघून गेला. दीनानाथच्या डोक्यात एक प्रकाश ज्योत चमकून गेला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले तर त्याला रुग्णालयाच्या फाटकाबाहेर एक सावली लडखडताना दिसली. ती चाल, ती शरीरयष्टी. दीनानाथच्या हृदयाचा ठोका चुकला. काही दिवसांनी सावित्रीजींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शांतिकुंजमधील जुने घर जीवनपूर्व पदावर येत होते,
पण दीनानाथजींचे मन मात्र अस्वस्थ होते. त्या रात्री रुग्णालयाबाहेर त्यांच्या पत्नीला रक्तदान करणार त्या अज्ञात मजुराची प्रतिमा त्यांना असह्य होती. त्यांनी वकील खन्ना यांना विकासला शोधायला सांगितले. जेव्हा वकील खन्ना यांनी ती बातमी दिली तेव्हा दीनानाथजींच्या काळजाचा ठोका चुकला. दीनानाथ, तुमचा पुत्र शहरातील त्याच जुन्या शिवमंदिराच्या पायऱ्यांवर निजलेला आहे, जिथे तो दिवसभर काम करतो आणि रात्री तिथेच झोपतो. मी ऐकले की त्याची तब्येत खूप खराब आहे. दीनानाथजी सावित्रीजींसोबत मंदिरात पोहोचले. सायंकाळच्या आरतीचा आवाज हवेत घुमत होता. पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात फाटलेल्या कपड्यात एक तरुण पडलेला होता. त्याचे गाल आत गेलेले होते. त्याचे हात एखाद्या मजुरासारखे होते. त्याचं शरीर जखमांनी भरलेलं होतं आणि तो तापाने परळत होता. आई, मला माफ कर. बाबूजी, मला भिकारीच राहू दे. फक्त माझ्या आईला वाचव. हे पाहून सावित्रीजींना रडू कोसळले. माझ्या मुला, माझा विकास. त्याच्याकडे धावत गेल्या आणि त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. जेव्हा विकासने आपल्या आईला समोर पाहिले तेव्हा त्याला स्वप्न पडत आहे असे वाटले. आई, तू ठीक आहेस ना? बाबा बघा, आई बरी आहे. विकासच्या आवाजात एक आवाज होता. तिथे कोणताही लोभ नव्हता, केवळ निर्मळ आनंद होता. त्याने नतमस्तक होऊन दीनानाथजींच्या चरणी आपले मस्तक अर्पण केले. बाबूजी, तुमचं बरोबर होतं. मी एक भिकारी आहे. माझ्याकडे नात्यांची संपत्ती नव्हती. आज मी रिकाम्या हाताने आहे, पण माझं मन हलकं आहे. दीनानाथजींनी ज्यांनी विकासचा चेहरा कधी न पाहण्याची शपथ घेतली होती, त्यांचा दगडासारखा निश्चय आता अश्रूने ओथंबून वाहत होता. ते खाली वाकले आणि त्यांनी विकासला आपल्या छातीशी कवटाळले. उठ माझ्या बाळा, उठ. एक बाप हार मानू शकतो. आईला तुझे रक्त देऊन तू वाचवलास. तू हे सिद्ध केलंस की तुझ्यातला विकास जो अहंकारामुळे मारला गेला होता, तो अजूनही जिवंत आहे. संपूर्ण मंदिराचे आवार या भेटीचे साक्षीदार होते. दीनानाथजींनी विकासला आधार दिला आणि त्याला आपल्या लहानशा जुन्या झोपडीत आणले. तो काही बंगला नव्हता किंवा तिथे मखमली सोपेही नव्हते, पण विकासला तिथे जी शांती मिळाली ती त्याला आपल्या करोडोंच्या मालमत्तेतही सापडली नव्हती. एके दिवशी जेव्हा तनिषाला हे कळले तेव्हा तिने फोन केला होता. अखेर असे निष्पन्न झाले की विकासला त्याची वडिलोपार्जित जमीन मिळवावी लागणार होती. ती त्याच्याकडून करोडोंचा वाटा मिळवणार होती. पण विकास तिला शांतपणे म्हणाला, तनिषा, तू ओळखत असलेला श्रीमंत मॅनेजर मी आत्ता राहिलो नाही. मी एका भिकाऱ्याचा मुलगा आहे, ज्याने आपल्या आईच्या जीवाची आणि वडिलांच्या आशीर्वादाची भीक मागितली. जर तू या गरिबीत स्वाभिमानाने जगू शकत असशील तर ये. तनिषाने पुन्हा कधीच फोन केला नाही. 6 महिने उलटून गेले. शांतिकुंजमधील सावित्रीजींच्या अंगणात तुळशीचे रोप होते. ती तुळशीला पाणी अर्पण करत होती. तिची तब्येत आता बरी होती, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची स्थिरता होती. विकास जवळच बसून जुनी कागदपत्रे चाळत होता. आता त्याच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. मजुरी करून आणि छोटी कोडिंगची कामे करून मिळवलेल्या तुटपुंज पैशातून त्याने घरी एक छोटे ग्रंथालय उभारले होते. पण यावेळी त्याचे ध्येय पैसे कमावणे नव्हते, तर वडिलांच्या सावित्री देवी फाउंडेशनला पुढे नेणे होते. संध्याकाळी जेव्हा दीनानाथजी मंदिरातून परत आले, विकासने त्यांचे बूट बाजूला ठेवले आणि त्यांचे पाय चोळायला बसला. तिथे मोठी गाडी नव्हती, कसलाही गोंगाट नव्हता. फक्त पंख्याचा मंद आवाज आणि स्वयंपाकघरातून येणारा खिचडीचा सुगंध होता. दीनानाथने विकासच्या डोक्यावर हात ठेवला. आज विकासच्या डोळ्यात चमक नव्हती, तर एक शांती होती. त्याला आता करोडोंच्या सौद्यांची लालसा नव्हती. आज रात्री झोपताना त्याला आईच्या श्वासाचा आवाज ऐकू येईल, या एकाच गोष्टीने त्याला समाधान वाटत होते. पण ते कुटुंब पुन्हा एकत्र आले. संध्याकाळच्या आरतीचे सूर हवेत रिंगाळत होते. जणू काही त्या लहानशा घराच्या शांततेकडे पाहून खुद्द देवच हसत होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत तुमचे